मुलांना मागच्या व्हिडिओमध्ये आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन चॅप्टर सुरू केला होता आणि सिक्वेन्स कशाला म्हणतात ते आपण बघितलं होतं. आता पुढे सरकतो आहे मी. कोणत्या सिक्वेन्सला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणायचं. इथे मी 2 सिक्वेन्स तुम्हाला दिलेले आहेत. ही जी सिक्वेन्स आहे या सिक्वेन्समध्ये टर्म्स वाढत चाललेले आहे आणि प्रत्येक 2 टर्ममधला डिफरन्स जो आहे हा सुद्धा एक एकने वाढत चालला आहे. इथे 1चा डिफरन्स येते, 2चा इथे, 3चा इथे, 4चा, मग 5चा येईल, मग 6चा येईल, मग 7चा येईल. इथे तुम्ही पुढच्या टर्म्स कोणत्या ते सांगू शकता. दिलेल्या टर्म्समध्ये पर्टिक्युलर रिलेशन असेल ते लक्षात घेऊन तुम्ही पुढच्या या सिरीजच्या टर्म्स सांगू शकता. म्हणजे ही सिक्वेन्स आहे. ही सुद्धा जी सिरीज दिलेली आहे मी इथे तुम्ही लक्षात घेतलं तर फर्स्ट टर्मपेक्षा सेकंड टर्म 3 मोठी आहे, ही 3 मोठी आहे, ही 3 मोठी आहे. 3 म्हणजे प्रत्येक टर्म ही प्रिसिडिंग टर्मपेक्षा म्हणजे आधीच्या टर्मपेक्षा इथेसुद्धा टर्म्स मोठ्या होत चालल्या आहे आणि प्रत्येक 2 टर्ममधला डिफरन्स जो आहे तो सेम आहे. आता इथे ही सिक्वेन्स आहे. इथे तुम्ही पुढच्या टर्म सांगू शकता. 15 नंतर 15 नंतर 18 येईल, 18 नंतर 21 येईल, 21 नंतर 24 येईल. अशा ह्या टर्म्स वाढत जातील 3-3. आता ही सिक्वेन्स आणि ही सिक्वेन्स या 2 सिक्वेन्समध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जे आहेत, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जो आहे हा इथे कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठच्या टर्म्समधला. आता कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स कसा घेतात. सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म मायनस कराल, T2मधून T1 मायनस कराल, हा डिफरन्स 1 येतो. मग T3मधून T2 मायनस कराल, हा डिफरन्स 2 येतो. मग T4मधून T3 मायनस कराल, हा डिफरन्स 3 येतो. मग T5मधून T4 मायनस कराल, हा डिफरन्स 4 येतो. तर इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत, ही सिक्वेन्स आहे आणि इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जो आहे तो बदलतो आहे, तो फिक्स नाही आहे. आणि सिक्वेन्सच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जर सेम असेल म्हणजेच कॉन्स्टंट असेल तर त्या सिक्वेन्सला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. म्हणजे इफ द डिफरन्स बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठच्या टर्म्स ऑफ अ सिक्वेन्स इज कॉन्स्टंट, कॉन्स्टंट म्हणजे सेम, then the sequence is called an arithmetic progression. काय असं दिलेली सिरीज जी आहे ही सिक्वेन्स आहे की नाही ती कसं ओळखायचं की कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जर एक पर्टिक्युलर असेल, विशिष्ट क्रम असेल तर ती सिक्वेन्स असते. म्हणजे त्या सिक्वेन्समध्ये पुढच्या टर्म्स आपण सांगू शकतो. आणि कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जर सेम असेल, जसं आता इथे बघा कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स आपण काढू. इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स कसा काढायचा आहे, पुढच्या टर्ममधून मागची टर्म मायनस करायची. T2मधून T1ला मायनस करा, ही टर्म 2, ही टर्म 1. T2मधून T1ला मायनस करा, 6मधून 3 गेले 3 राहतात. T3मधून T2 मायनस करा, 9मधून 6 गेले 3 राहतात. T4मधून T3ला मायनस करा, 12मधून 9 गेले 3 राहतात. T5मधून T4ला मायनस करा, 15मधून 12 गेले 3 राहतात. इथे या सेकंड सिक्वेन्समध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला म्हणजे लागोपाठच्या क्रमवार टर्म्समधला जो डिफरन्स आहे तो सेम आहे. इथे मात्र तसं नाही. ही सिक्वेन्स आहे. का सिक्वेन्स आहे, या टर्म्स जे आपल्याला दिसून राहिले या सिरीजमध्ये या टर्म्समध्ये एक पर्टिक्युलर रिलेशन आहे की प्रत्येक टर्म पुढची ही मागच्यापेक्षा 1नी 2नी 3नी वाढत चालली. पण इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स पहा. या दोघांमधला डिफरन्स 1 आहे, या दोघांमधला डिफरन्स 2 आहे, या दोघांमधला डिफरन्स 3 आहे, या दोघांमधला डिफरन्स 4 आहे. म्हणजे इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स सेम नाही आहे. इथे मात्र कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स सेम आहे. मग इफ म्हणजे जर द डिफरन्स बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ऑफ अ सिक्वेन्स म्हणजे सिक्वेन्सच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जर सेम असेल म्हणजेच कॉन्स्टंट असेल तर देन द सिक्वेन्स इज कॉल्ड ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. और
अशा सिक्वेन्सला म्हटलं जातं मग अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फॉर एक्झाम्पल, इन द सिक्वेन्स 1, 2, 4, 7, 11 and so on, T2 मायनस, आता आपण हा डिफरन्स आपल्याजवळ समजा इथे 5 टर्म्स दिलेले आहे सिक्वेन्समधल्या, तर हा डिफरन्स मग 5व्या टर्मपासून आपण मागे यायचा. मी या दोघांमधला डिफरन्स काढतो पहिले. T5 मायनस T4, 11 मायनस 7, हा डिफरन्स येतो आहे 4चा. मग आता मी या दोघांमधला काढतो T4 मायनस T3. आपण कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स काढतो आहे 7 मायनस 4 इक्वल टू 3. मग काढतो आता मी डिफरन्स या दोनमधला T3 आणि T2 मधला, T3 मायनस T2. डिफरन्स घेताना समोरच्या टर्ममधून मागची टर्म मायनस करायची. तर आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामधला डिफरन्स घ्यायचा असेल तर तिसऱ्यामधून दुसऱ्या टर्मला मायनस करायचा. 4 मायनस 2 इक्वल टू 2. आणि आता घेतो मी सेकंड टर्म आणि फर्स्ट टर्ममधला डिफरन्स. तर हा घेताना सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म मायनस करायची ही पद्धत असते. T2 मायनस T1 इक्वल टू 2 मायनस 1 इक्वल टू 1. आता इथे पहा कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जे आहेत यांच्यामधला डिफरन्स जो आहे, या दोघांमधला डिफरन्स जो आहे हा 4 आहे, या दोघांमधला डिफरन्स 3 आहे, या दोघांमधला डिफरन्स 2 आहे, या दोघांमधला डिफरन्स 1 आहे. म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स हा कॉन्स्टंट नाही आहे. द डिफरन्स बिटवीन consecutive terms is not constant, and therefore given sequence is not an AP. ही जी सिक्वेन्स आहे ही आपल्याला दिलेली ही AP नाही. आता हे एक्झाम्पल 1 झालं. आता एक्झाम्पल 2 घेऊ आपण. इन अ सिक्वेन्स, जे दिलेली सिक्वेन्स ही AP आहे की नाही हे ओळखायचं असेल तर कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला आपल्याला डिफरन्स घ्यावा लागेल. आता इन अ सिक्वेन्स 3, 6, 9, 12, 15 अँड सो ऑन. आता ही सिक्वेन्स बघा, इथे आपण कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स काढू. इथे पण 5 टर्म्स दिलेले आपल्याला, तर मग 5व्यातून 4थी मायनस करतो म्हणजे या दोघांमधला डिफरन्स भेटेल मला. T5 मायनस T4, 15 मायनस 12. डिफरन्स घेताना नेक्स्ट टर्ममधून प्रिव्हियस टर्म, जसं आता 4थ्या आणि 5व्यामधला डिफरन्स घ्यायचा आहे तर 5व्यामधून 4थ्याला मायनस करा. तिसऱ्या आणि 4थ्यामधला डिफरन्स घ्यायचा आहे तर 4थ्यातून 3ऱ्याला मायनस करा. दुसऱ्या आणि तिसऱ्यातला डिफरन्स घ्यायचा असेल तर 3ऱ्यातून 2ऱ्या टर्मला मायनस करा. पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधला डिफरन्स घ्यायचा असेल तर 2ऱ्या टर्ममधून पहिल्या टर्मला मायनस करा. ह्या पद्धतीनुसारच आपल्याला चालावं लागेल. आपण दिलेली सिक्वेन्स AP आहे की नाही हे बघतो आहे. आता मला डिफरन्स घ्यायचा आहे T4 आणि T3 मधला. T4 मायनस T3 इक्वल टू 12 मायनस 9 इक्वल टू 3. नंतर आता डिफरन्स घेतो आहे मी थर्ड टर्म आणि सेकंड टर्ममधला. म्हणजे T3 मायनस T2 इक्वल टू 9 मायनस 6 इक्वल टू 3. आता डिफरन्स घेतो T2 आणि T1 मधला, म्हणजेच T1 आणि T2 मधला. तर हे तुम्ही आता T2 मायनस T1 इक्वल टू 6 मायनस 3 इक्वल टू 3. इथे बघा प्रत्येक 2 टर्म्स जे आहेत, प्रत्येक 2 लागोपाठच्या ज्या टर्म्स आहेत यांच्यामधला डिफरन्स जो आहे हा सेम आहे. या दोघांमधला 3, इथला 3, इथला 3, इथला 3. मग इथे लिहिल मी निष्कर्ष काढायचा मला आता. हिअर म्हणजे या AP या सिक्वेन्समध्ये डिफरन्स बिटवीन consecutive terms is constant. Therefore constant आहे म्हणजे सेम आहे. Therefore given sequence is an AP. दिलेली सिक्वेन्स जी आहे ही AP आहे.
असं आता ए पी कशाला म्हणायचं तुमच्या लक्षात आलं असेल. सिक्वेन्सच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जर सेम असेल तर दिलेली सिक्वेन्स ही ए पी असते. आता इफ गिव्हन सिक्वेन्स इज अँड ए पी, जर दिलेली सिक्वेन्स ए पी असेल देन इट्स फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए. जर दिलेली सिक्वेन्स ए पी असेल तर तिची फर्स्ट टर्म जी असते ती एनी दर्शवली जाते, स्मॉल एनी. दॅट इज ए म्हणजे ही असते T1. T1 म्हणजे फर्स्ट टर्म. आणि तुम्हाला माहिती आहे सिक्वेन्स जर ए पी असेल तर कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जो असतो तो कॉन्स्टंट असतो. त्या डिफरन्सला म्हटलं जातं त्या ए पीचा कॉमन डिफरन्स. म्हणजे सिक्वेन्स ए पी असेलच जरुरी नाही, सिक्वेन्सच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जर कॉन्स्टंट म्हणजे सेम असेल तर त्या सिक्वेन्सला आपण ए पी म्हणतो. आणि जर सिक्वेन्स ए पी असेल म्हणजेच त्या सिक्वेन्सच्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जर सेम असेल, कॉन्स्टंट असेल, तर त्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जो असतो जो सेम असतो त्याला कॉमन डिफरन्स म्हटलं जातं. मग इफ गिव्हन सिक्वेन्स इज ॲन ए पी देन इट्स फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय ए. जर दिलेली सिक्वेन्स ए पी असेल तर त्याची फर्स्ट टर्म एने दर्शवली जाते, म्हणजेच ए इक्वल टू T1 अँड द डिफरन्स between consecutive terms is called a common difference. हा जो कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स असतो जो सारखा असतो त्याला कॉमन डिफरन्स म्हटलं जातं. आणि इट इज डिनोटेड तो दर्शवला जातो डीनी. म्हणजे दॅट इज ए अँड डी आर बेसिक टर्म्स, बेसिक फॅक्ट्स म्हणू आपण त्याला, ऑफ एनी ए पी. म्हणजे कोणत्याही ए पीसाठी ए आणि डी जे असतात हे बेसिक फॅक्ट्स असतात. ए म्हणजे फर्स्ट टर्म आणि डी म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स जो सेम असतो ज्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. आता कोणत्याही ए पीचे ए आणि डी हे दोन गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर आपण त्या ए पीची कोणतीही टर्म काढू शकतो आणि ते काढायसाठी आपल्याजवळ फॉर्म्युला असतो. तर समजा आता कोणत्याही टर्मला आपण nth टर्म म्हणू, NV टर्म. जसं आपण मॅथमॅटिक्समध्ये एखादी गोष्ट माहीत नसेल तर त्याला एक्स म्हणतो, तसं अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये एखादी टर्म आपल्याला माहीत नसेल तर त्याला आपण NV टर्म म्हणतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो nth टर्म. तर nth टर्म ऑफ एन ए पीची nth टर्म. जर ए पीची ए म्हणजे फर्स्ट टर्म आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स आपल्याला माहिती असेल तर त्या ए पीची कोणतीही टर्म आपण काढू शकतो. तर हे अतिशय महत्त्वाचं आता मी तुम्हाला सांगतो आहे. nth टर्म ऑफ एन ए पी हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर कोणतीही ए पी जी असेल त्या ए पीची nth टर्म काढण्यासाठीचा फॉर्म्युला म्हणजे NV टर्म म्हणजे एनी टर्म ज्याला आपण TN म्हणतो. इफ A is the first term and D is the common difference of an AP, then समजा ए ही फर्स्ट टर्म असेल आणि डी हा कॉमन डिफरन्स असेल ए पीचा, कोणत्याही ए पीचा. देन इट्स म्हणजे तिची म्हणजे त्या ए पीची nth टर्म म्हणजे एनी टर्म. nth म्हणजे NV म्हणजे कोणती. nth टर्म
इज गिवन बाय टी एन. आता बा एन एट टर्मला आपण टी एन म्हणतो. एखाद्या ए पीची मला एन व्ही टर्म काढायची. आता एन व्ही म्हणजे कोणती असेल ती ती 4थी 5वी 6वी 7वी 8वी 1ली 2री 10वी 100वी 50वी 1000वी कोणती टर्म असेल. एन एट टर्म समजा एन 1000 असेल तर 1000वी टर्म, एन 50 असेल तर 50वी टर्म, एन जर 101 असेल तर 101वी टर्म. म्हणजे जी सिक्वेन्स असते 100 सिक्वेन्स असतील तर 100 सिक्वेन्सचे nth टर्म काढायचे फॉर्म्युले वेगवेगळे असतात. पण सिक्वेन्स जर ए पी असेल तर अशा हजारी ए पी असतील मग तुमच्या वेगवेगळ्या, तरी त्या ए पींसाठी सिक्वेन्ससाठी नाही ए पींसाठी nth टर्म काढायचा फॉर्म्युला जो असतो तो सर्व ए पींसाठी हा सेम असतो. आता इथे जे मी लिहिलं nth टर्म ऑफ एन ए पी, कोणत्या ए पीची nth टर्म म्हणजे एन व्ही टर्म. जर ए ही फर्स्ट टर्म असेल आणि डी हा कॉमन डिफरन्स असेल ए पीचा, देन इट्स nth टर्म म्हणजे तिची nth टर्म म्हणजे एन व्ही टर्म म्हणजे कोणतीही टर्म काढायचा फॉर्म्युला असतो टी एन इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा ए पीची एन व्ही टर्म काढण्याचा फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये टी एन म्हणजे एन व्ही टर्म, ए म्हणजे फर्स्ट टर्म, डी म्हणजे कॉमन डिफरन्स आणि एन म्हणजे ज्या क्रमांकाची टर्म मला काढायची आहे. समजा मला एखाद्या ए पीची 50वी टर्म काढायची असेल. फॉर एक्झाम्पल, इफ फॉर एन ए पी ए इक्वल टू 2 असेल आणि डी इक्वल टू समजा 5 असेल. समजा एखादी ए पी तुम्ही मला सांगितली, ए पीची फर्स्ट टर्म 2 आहे आणि कॉमन डिफरन्स म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स 5 आहे. देन फाइंड इट्स T50. समजा मी तुम्हाला सांगितलं की एक ए पी आहे, त्याची फर्स्ट टर्म 2 आहे आणि कॉमन डिफरन्स जो आहे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स तो 5 आहे. तर त्या ए पीची T50 काढा, म्हणजेच दॅट इज 50th टर्म तुम्हाला काढायला सांगितली आहे. T50 म्हणजे 50वी टर्म. मग आपल्याजवळ फॉर्म्युला याचं सोल्युशन असं असेल की फॉर एन ए पी ए म्हणजे फर्स्ट टर्म ही 2 आहे आणि डी इक्वल टू 5 आहे. हे आपल्याला गिव्हन आहे. मग आपण आता मला पाहिजे 50वी टर्म. तर 50th टर्म काढायसाठी T50 काढायसाठी माझ्याजवळ फॉर्म्युला आहे. मग nth टर्म काढायचा फॉर्म्युला मी वापरेल. nth टर्म म्हणजे कोणती टर्म काढायचा फॉर्म्युला ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता देअरफॉर मग टी एन म्हणजे आता तुम्हाला कितवी टर्म काढायची आहे, 50वी टर्म काढायची आहे. तर एन म्हणजे असतो टर्म नंबर म्हणजे टर्मचा क्रमांक. तर इथे तुम्हाला 50वी टर्म काढायची आहे. तर 50व्या टर्मचा क्रमांक आहे 50 म्हणजे इथे एन आहे 50. तर इथे तुम्हाला एनच्या जागी मी 50 घेईल म्हणजे T50. ए म्हणजे 2 आहे प्लस एन म्हणजे तुम्ही 50वी टर्म काढून आली. एन म्हणजे नंबर ऑफ टर्म म्हणजे टर्मचा क्रमांक. कोण्या क्रमांकाची टर्म तुम्हाला काढायची आहे, 50व्या क्रमांकाची काढायची आहे. तर एन म्हणजे मग झाला 50 मायनस 1 इंटू डी आहे तुमचा 5. आता हे सॉल्व करतो मी. 2 असंच राहील. हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल आपल्याला. तर 50 मायनस 1 म्हणजे येतील 49 इंटू 5. आता हा प्रॉडक्ट पहिले करावं लागेल बॉडमस रूलनुसार. जे होईल मग 2 प्लस 245. आता 2 प्लस 245 म्हणजे 247. म्हणजे देअरफॉर 50th टर्म ही जी ए पी तुम्हाला दिली होती ऑफ गिवन ए पी इज 247. तर हे अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. nth टर्म काढायचा हा तुम्हाला पाठ लागतो. हा केव्हाही तुम्हाला विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो. जर इफ ए हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. परत नोट आहे ही तुम्हाला पुन्हा हे लक्षात ठेवावं लागेल. इफ ए इज द फर्स्ट टर्म and D is the common difference
ऑफ एन ए पी. समजा एखादी ए पी आहे, त्याचा ए ही फर्स्ट टर्म आहे आणि डी हा कॉमन डिफरन्स आहे. देन द टर्म्स ऑफ एन ए पी कॅन बी रिटन ॲज. खूपदा तुम्हाला ए पीची फर्स्ट टर्म दिली जाते आणि कॉमन डिफरन्स दिला जातो आणि तुम्हाला ती ए पी लिहायला सांगितली जाते. म्हणजे ए पी लिहायला म्हणजे मग साधारण तुम्हाला त्या ए पीच्या 5 टर्म्स वगैरे लिहून त्याला मग ती सो ऑन करून कंटिन्यू करता येते. तर समजा मी तुम्हाला ए पीची फर्स्ट टर्म दिली आणि कॉमन डिफरन्स दिला आणि तुम्हाला म्हटलं ते ए पी लिहा. ते ए पी लिहा म्हणजे T1 लागेल तुम्हाला म्हणजे फर्स्ट टर्म, T2 लागेल म्हणजे सेकंड टर्म, T3 म्हणजे थर्ड टर्म, T4 म्हणजे फोर्थ टर्म, T5 म्हणजे फिफ्थ टर्म. साधारण 5 टर्म्स आपण काढतो आणि मग त्याला सो ऑन करतो. तर इथे त्याचा पण मी तुम्हाला एक फॉर्म्युला देतो आहे की जर ए ही ए पीची फर्स्ट टर्म असेल आणि डी हा कॉमन डिफरन्स असेल तर द टर्म्स ऑफ एन ए पीच्या टर्म्स कॅन बी रिटन ॲज. ए पीच्या टर्म्स अशा लिहिल्या जातात. T1 म्हणजे फर्स्ट टर्म ही ए असते कारण ए म्हणजेच फर्स्ट टर्म असते. नंतर T2 ही सेकंड टर्म असते ए प्लस डी म्हणजे फर्स्ट टर्म प्लस कॉमन डिफरन्स. नंतर T3 असते ए प्लस 2D. नंतर T4 असते ए प्लस 3D. नंतर T5 असते ए प्लस 4D अँड सो ऑन. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला एखाद्या ए पीची फर्स्ट टर्म माहिती असेल म्हणजे ए माहिती असेल आणि कॉमन डिफरन्स माहिती असेल डी म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स, तर त्या ए पीची फर्स्ट टर्म T1 असते ए, T2 असते ए प्लस डी, T3 असते ए प्लस 2D, T4 असते ए प्लस 3D, T5 असते ए प्लस 4D. म्हणजे इथे 5 असेल तर इथे 4, इथे 3 असेल तर इथे 3 असेल तर इथे 2, इथे 4 असेल तर इथे 3, इथे 2 असेल तर इथे डीचा सोबत जो इंटो असतो तो असतो 1. अशा पद्धतीने हे फॉर्म्युले जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला कोणत्याही ए पीची फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिला असेल तर ही ए पी तुम्ही लिहू शकता. साधारण 5 टर्म्स काढल्यावर आपण त्याला सो ऑन करू शकतो. अशा पद्धतीचे या ज्या नोट्स मी आता देतो आहे याच्यावरती आधारित असलेले प्रॉब्लेम्स जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या ते पूर्ण लक्षात येईल. आणि आपण आता इथे थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमचा घेईल एक्झरसाइज 3.1.